पैशाची मिजाज कोणालाही दाखवू नका. तुम्ही अति पैशावाले झाले म्हणून तुमच्या पिंडाला शिवायला काही गरुड येणार नाही बरं का. माणसाच्या जन्माला आले तर माणसासारखंच वागावं माणसाने. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळीच मुलगी लवकर उठली, तिनं चहा केला आणि अभ्यासाला बसली. त्याच्यानंतर माझा चहा झाला. चहा घेऊन हॉलमध्ये आले, हॉलमध्ये बसले. बंडू बघा आमच्या लगेच टुपकून मांडीवर येऊन बसला. तो माणसाला पाहिल्यावर येणार नाही, मांडीवर बसणार नाही असं कधी होणारच नाही. आज मस्त वाटाण्याची आमटी बनवली, वाटण तयार केलं. कांदा, खोबरं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक याचं वाटण तयार करून घेतलं, तेलात परतून घेतलं आणि उकडलेला वाटाण्याचं थोडासा स्मॅश करून त्याच्यामध्ये घातला. मस्त आमटी आणि भाकरीचा बेत केला होता. मुलीचं चाललं होतं काहीतरी चटपटीत खायचं. तिनं बटाट्याचा कीस, मकापोळी तळून काढली. बाहेरचं थंड वातावरण बघून मग आता तेलाची कढई बघून मला पण वाटलं आता चला भाऊ आपण भजे करू. बटाट्याचे भजे काढले मस्त पैकी. पहिला घाणा काढून झाला, त्याच्यातले 4-2 लगेच उचलले, खाऊन घेतले. गरम गरम कसं काय झाले बघावं म्हटलं. राहिलेले पण भजे तळून घेतले. मिरची तळली. मिरची तळता बघितलं तर बोरं माझ्याकडे बघत होते आणि मी पण बोराकडे बघत होते. पोरामाळ्यातून आणले ते तसेच राहिले खायचे. पौष्टिक मुखवास बनवायचा होता म्हणून त्याचं साहित्य काढून ठेवलं, ते पण भाजायचं राहिलं होतं. त्याच्यावर पोस्ट लिहिलेली आहे. भजे तळून झाले आणि मुलाला जेवण वाढून दिलं. रात्रीचा वाटाण्याचा भात पण होता, तो पण गरम केला. त्याला शेवग्याचं कालवण वाढून दिलं, त्याला ते खायचं होतं म्हणून तसंच ठेवलं त्याच्या बाजूला. रात्रीचं शेवग्याचं कालवण खाऊन सुद्धा मुलाने आमटीवर असा काय ताव मारला. म्हटलं मम्मी लय भारी झाली बरं का आमटी. प्लेटीतच भाकर चुरली, वरून काय आमटी घेतली ना असं काय चुरून मुरून काला करून दोन ताव मारला. भांडे वाट पाहतच होते. भांडे घासून झाले, आता किचन आवरते. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट्स, फॉलो करा बरं पटापटा. धन्यवाद.